हॅलो फ्रेंड्स, कोमल फॅशन डिझायनर शिल्पमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज मला खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन दाखवते आहे. बघा, कम्फर्टेबल स्लीव डिझाईन. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता हा कपडा घेतलेला आहे. बघा, त्याला खालती अशा पद्धतीने पायपिंग आणि मोत्यांची डिझाईन आहे. तर बघा, मी आता अशा पद्धतीने त्याला डबल करून घेतलेला आहे. त्यानंतर परत त्याला अशा पद्धतीने डुबळून घेतलेलं आहे. एका वेळेस आपण दोघं स्लीव्स कटिंग करणार आहोत. बघा, त्यानंतर आपण खालच्या साईडने, ज्या साईडने पायपिंग आहे आपली, त्या साईडने 7 इंच आपण घेणार आहोत आणि आपल्या स्लीवची उंची आपण 14 इंच घेणार आहोत. तर बघा, मी 14 इंचावर मार्क करते आहे. तर पट्टीच्या सहाय्याने एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर आपण आता बघा, वरच्या साईडला 4 इंच, आपण खालच्या जिथे आपले पायपिंग अटॅच होते तिथे आपण 7 घेतला आणि वरच्या साईडला 4 इंचावर बघा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. आणि आपण इथून आपल्याला असं गोलाईमध्ये बघा, आपल्या वरती जिथे 4 इंचावर मार्क केलं आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या स्लीव कटिंग झालेले आहेत. आता आपण बघा, या साईडने आपल्याला प्लेट वरच्या साईड, म्हणजे आपण त्या शोल्डरला जो भाग अटॅच करणार आहोत त्या साईडला आपल्याला प्लेटचे साईड घ्यायचं आहे. बघा, मी अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला. बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. बघा, तर अशा पद्धतीने मग प्लेटी आपण टाकून घेतलेल्या आहे. तर आता दुसऱ्या साईडने पण सेम पद्धतीने आपण प्लेटी टाकून घेणार. दुसऱ्या साईडने पण सेम पद्धतीने आपल्याला प्लेटी टाकून घ्यायची आहे. तर बघा, दोघं साईडच्या आपल्या प्लेटी आता टाकून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली स्लीव तयार होईल. तर बघा, आता आपण खालती पण आपण हे आपली नेहमी रेग्युलर जी स्लीव असते ते मी कटिंग करून घेतली होती आणि आपल्या ब्लाऊज पीसच्या कपड्याला अटॅच करून तयार करून घेतलेली आहे. तर बघा, स्लीवला आपण डबल करून घ्यायची आहे आणि आपण बघा, जो सेंटर पॉईंट आहे तिथून आपल्याला 2 इंचावर मार्क करायचा आहे आणि त्यानंतर 2 इंच तिथून आपल्याला पुढे 3 इंचावर मार्क करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथे छोटे छोटे कट आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण टाकून घेतली. आता आपण जी स्लीव तयार केलेली होती ती आपल्याला घ्यायची आहे. आता बघा, तर ह्या साईडने बघा, इथे आपण 3 इंचावर मार्क केलं होतं, हे शेवटचं मार्क, तिथून आपल्याला बघा अटॅच करायची स्लीव. तर अशा पद्धतीने स्लीव आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे आणि आपण बघा, स्लीवचा आपण जो सेंटर पॉईंट आहे डिझाईन केली होती बघा, तिथे आपण तो पण आपल्याला बरोबर आपल्या बाहीच्या सेंटर पॉईंटला येऊ द्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कापड असतो तो मध्ये उरतो त्याच्या पण आपल्याला छोटी छोटी प्लेट टाकून घ्यायची आहे. तो एक्स्ट्रा कापड आपला तिथे उरतो तिथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आपण ज्या आधी प्लेट टाकल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ह्या प्लेटसुद्धा टाकायच्या आहेत.
आणि आपल्याला इथे आपण मार्क केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ही स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. खूप सुंदर स्लीव डिझाईन आपली तयार होणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की स्लीव डिझाईन शिवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा अशा पद्धतीने स्लीव्ज आपली आता रेडी झालेली आहे. आता आपण बघा मी आता ब्लाऊज आपलं तयार करून घेतलं होतं, मागचा पुढचा गळा वगैरे, आणि आता फक्त स्लीव्ज आपल्याला अटॅच करायचे आहे. तर बघा आपला जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्या शोल्डरच्या सेंटर पॉईंटला अटॅच करून आपण नेहमीप्रमाणे जसे स्लीव्ज अटॅच करतो त्या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मी अशा पद्धतीने स्लीव्ज अटॅच करून घेतले आहे. आता मी दुसऱ्या साईडची स्लीव्ज अटॅच करून घेते आहे आणि फिटिंग पण पूर्ण करून घेते आहे. तर बघा अशा पद्धतीने हा आपला डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.